जन्म खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? काय प्रश्न आहे? महात्मा गांधीजीचा जन्म खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक 1869ला महात्मा गांधी यांचा जन्म झाला होता. साम्राज्यवादाचा नाश हो ही जी काही घोषणा आहे खालीलपैकी कोणी दिली होती? साम्राज्यवाद का नाश हो ही घोषणा दिली होती भगतसिंग यांनी. लक्षात ठेवा भगतसिंग. ब्रिटिश विरोधी क्रांतिकार्याला गती देण्यासाठी जी काय बघा गदर संघटना, या गदर संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी लाला हरदयाळ आणि डॉक्टर खानखोजे यांनी केली होती. घ्या पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये सातारा या ठिकाणी जे काय बघा प्रति सरकार आहे हे स्थापन करण्याचं प्रेरणास्थान खालीलपैकी कोण होते? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी क्रांतिसिंह नाना पाटील होते. हा प्रश्न जळगाव जिल्हा पोलीस भरतीला 2011ला आला होता. कोणत्या दिवशी भारतीय लष्कराने गोवा हा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला होता? कोणत्या दिवशी भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी 19 डिसेंबर 1961. लक्षात ठेवा 19 डिसेंबर 1961ला काय केला होता? भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यामधून मुक्त केला होता. सन 1857मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली? सन 1857मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही विचारला आपल्याला. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी म्हैसूर या विद्यापीठाची स्थापना झाली नाही. कोणत्या? म्हैसूर या विद्यापीठाची स्थापना झाली नाही. भारत सेवक संघ खालीलपैकी कोणी स्थापन केला होता? भारत सेवक संघ खालीलपैकी कोणी स्थापन केला? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक संघ स्थापन केला. कोणी? गोपाळकृष्ण गोखले. विधवा विवाह काय प्रश्न आहे बघा विधवा विवाह हे जे काय पुस्तक आहे खालीलपैकी कोणाचं आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ईश्वरचंद्र विद्यासागर विधवा विवाह यांचं पुस्तक आहे. कोणाचं? ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं. मुंबईचे सिंह काय प्रश्न आहे बघा मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखत होते? तर मुंबईचा सिंह म्हणून फिरोज शाह मेहता. लक्षात ठेवा फिरोज शाह मेहता यांना ओळखलं जायचं. पुढचा प्रश्न आहे सतीबंदीसाठी कोणत्या गव्हर्नर जनरलने कायदा केला होता? सतीबंदीसाठी कोणत्या गव्हर्नर जनरलने कायदा केला होता? ऑप्शन क्रमांक डी विल्यम बेंटिक या गव्हर्नर जनरलने काय केला होता? कायदा केला होता. स्वराज्य पक्षाचं ध्येय खालीलपैकी काय होतं? स्वराज्य पक्षाचं ध्येय खालीलपैकी काय होतं? तर बघा ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य हे काय होतं? स्वराज पक्षाचं ध्येय होतं ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य. राजीव गांधी यांच्या दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती स्थळावरील समाधीचं नाव काय आहे? तर वीरभूमी. ऑप्शन्स क्रमांक वीरभूमी. भारत आणि चायनाचं युद्ध खालीलपैकी कधी झालं होतं? तर भारत आणि चायना युद्ध झालं होतं 1962मध्ये. पुढचा प्रश्न आहे पुणे करारावर कोणत्या वर्षी सह्या झाल्या होत्या? पुणे करारावर कोणत्या वर्षी सह्या झाल्या होत्या किंवा पुणे करार कधी झाला होता? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी 1932मध्ये काय झाला होता? पुणे करार झाला होता. पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी यांची हत्या कधी झाली होती? महात्मा गांधी यांची हत्या कधी झाली होती? ऑप्शन क्रमांक सी 1948मध्ये महात्मा गांधी यांची हत्या झाली होती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा जे काही उद्गार आहेत हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहेत? तर हे बाळ गंगाधर टिळक यांचे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोणाचे उद्गार आहेत? बाळ गंगाधर टिळक यांचे उद्गार आहेत. पूर्वेस विचारला होता. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली? काय प्रश्न आहे? रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कधी झाली? तर 1919ला रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. लक्षात ठेवा 1919ला. पुढचा प्रश्न आहे बघा 1857च्या उठावाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या ठिकाणामधून झाली होती? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक मेरठ उत्तर प्रदेश या ठिकाणामधून काय झाली होती? 1857च्या उठावाची सुरुवात झाली होती. पुढचा प्रश्न काय बघा बाराकपूर छावणीमधील इंग्रज अधिकाऱ्यावर खालीलपैकी कोणी गोळी झाडली होती? बाराकपूर छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर टिंब यांनी गोळी झाडली होती. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी मंगल पांडे यांनी गोळी झाडली होती. पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणता? व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा कायदा रद्द केला होता? तर लॉर्ड रिपनने व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कायदा काय केला होता? रद्द केला होता. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट. गुजराती आणि मराठी भाषिकांचं विशाल द्विभाषिक राज्य कोणत्या वर्षी अस्तित्वामध्ये आलं होतं? कोणतं? गुजराती आणि मराठी भाषिकांचं विशाल द्विभाषिक राज्य कोणत्या वर्षी अस्तित्वामध्ये आलं होतं? तर 1956मध्ये अस्तित्वामध्ये आलं होतं. केव्हा? 1956मध्ये. आलं लक्षात. पुढचा प्रश्न आहे बघा संपूर्ण क्रांती ही घोषणा खालीलपैकी कोणी दिली होती? संपूर्ण क्रांती ही घोषणा खालीलपैकी कोणी दिली होती? ऑप्शन क्रमांक सी जयप्रकाश नारायण.
गेट वे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेट वे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? ऑप्शन्स क्रमांक बी 1911. किंवा 1911 मध्ये गेट वे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार म्हणून बांधण्यात आलं होतं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देशरत्न तसेच टिंबटिंब असं म्हटलं जायचं. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देशरत्न तसेच अजातशत्रू असं म्हटलं जायचं. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामधील तुफान सेना स्थापन झाली होती? तर तुफान सेना बघा ऑप्शन्स क्रमांक सी सातारा या ठिकाणी स्थापन झाले होते. लक्षात ठेवा सातारा. मुंबई पोलीस भरतीला प्रश्न आला होता. प्रसिद्ध ग्रंथ स्टोरी ऑफ द इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेटस हा खालीलपैकी कोणी लिहिला? प्रसिद्ध ग्रंथ स्टोरी ऑफ द इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेटस हा जो काय ग्रंथ आहे हा कोण लिहिला? राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक बी व्ही.पी. मेनन यांनी लिहिला. लक्षात ठेवा व्ही.पी. मेनन यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. महात्मा गांधी यांनी चंपारण या ठिकाणी कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? असा पण प्रश्न येऊ शकतो. महात्मा गांधी यांचा पहिला सत्याग्रह कोणता आहे? तर चंपारण्य. आणि तो कधी केला होता? 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह केला होता. आलं लक्षात? तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतामध्ये राहून कार्यरत असणारे प्रसिद्ध व्यक्ती कोण? तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी भारतामध्ये राहून कार्यरत असणारे प्रसिद्ध व्यक्ती कोण होते? ऑप्शन्स क्रमांक ए दलाई लामा होते. लक्षात ठेवा दलाई लामा. भारतामध्ये रेल्वे तार यंत्र पोस्टाची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाली? भारतामध्ये जे काय रेल्वे त्याचबरोबर तार यंत्र पोस्ट याची सुरुवात लॉर्ड डलहौसी. लक्षात ठेवा लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये झाली. बारडोली सत्याग्रह खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? कोणता बारडोली सत्याग्रह? राईट आन्सर आहे बघा सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली कोणता झाला? बारडोली सत्याग्रह झाला होता. कोणता? बारडोली सत्याग्रह. जय जवान आणि जय किसान हा जो काही नारा आहे हा खालीलपैकी कोणी दिला होता? जय जवान जय किसान हा नारा खालीलपैकी कोणी दिला? तर लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. कस्तुरबा गांधी यांचं टोपण नाव काय होतं? कस्तुरबा गांधी यांचं टोपण नाव काय होतं? तर बा हे बघा कस्तुरबा गांधी यांचं टोपण नाव होतं. कोणतं? बा. महात्मा गांधी यांच्या हत्या प्रकरणामध्ये नथुराम गोडसेसह अजून किती आरोपीला फाशीची शिक्षा झाली होती? महात्मा गांधी यांच्या हत्या प्रकरणामध्ये नथुराम गोडसेसह कोणत्या कोणत्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली होती? राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक ए विनायक आमटे. लक्षात ठेवा विनायक आमटे. आमटेने आपटे. घ्या पुढचा प्रश्न. 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला होता? 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला होता? तर सिराज उद्दौलाचा पराभव झाला होता. कोणाचा? सिराज उद्दौलाचा पराभव झाला होता. स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वजनिक निवडणूक ही कधी घेण्यात आली होती? स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वजनिक निवडणूक कधी घेण्यात आली होती? 1952 मध्ये पहिली निवडणूक घेण्यात आली होती. किंवा 1952 मध्ये. खालीलपैकी कोणत्या महिलेने सन 1947 नंतर स्वतंत्र भारताचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला होता? राईट आन्सर बघा पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला होता? ऑप्शन्स क्रमांक सी सुचेता कृपलानी यांना मिळाला होता. कोणाला? सुचेता कृपलानी. खालीलपैकी कोणाला भारताचे राष्ट्रपती असे म्हणतात? राष्ट्रपतीने राष्ट्रपिता असे म्हणतात. आपल्या सगळ्याला माहिती आहे कोणाला म्हणतात? महात्मा गांधी यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातं. पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात? कोणाला? पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात? तर चाचा. लक्षात ठेवा चाचा या टोपण नावाने ओळखतात. चाचा. बघा त्यांचं जे काही गीतांजली पुस्तक होतं या गीतांजली पुस्तकाला साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार मिळाला होता. कोणता? साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार. जात हा बंदिस्त वर्ग आहे असे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहेत? जात हा बंदिस्त वर्ग आहे तर असे उद्गार कोणाचे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असे उद्गार काढले होते. लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वातंत्र्य लढ्यामधील ब्रिटिशांविरुद्ध भगतसिंग बरोबर लढलेले शिवराम राजगुरू हे कोणत्या गावाचे होते? शिवराम राजगुरू खालीलपैकी कोणत्या गावाचे होते? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी खेड या गावातली होती. कोणत्या? खेड गावातली. टिंबटिंब यांना भारताचे पितामह म्हणून ओळखलं जातं. खालीलपैकी कोणाला पितामह म्हणून ओळखलं जातं? तर बघा दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखलं जातं. कोण? पितामह. टिंबटिंब यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखलं जातं. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे टिंबटिंब यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात.
तर वासुदेव बळवंत फडके यांना काय म्हणतात, आद्य क्रांतिकारक असं म्हणतात. कोणाला? वासुदेव बळवंत फडके. पुढचा प्रश्न काय बघा, कोणत्या राज्याच्या निर्मितीमुळे भारतात इतर राज्यातही भाषावर प्रांत रचनेच्या मागणीमुळे मूळ धरलं आणि संघर्षाचं भाषामध्ये केली? काय प्रश्न आहे बघा, कोणत्या राज्याच्या निर्मितीमुळे भारतामध्ये इतर राज्यातसुद्धा भाषेवर प्रांत रचनेच्या मागणीने मूळ धरलं आणि संघर्षाची भाषणा केली गेली? तर ऑप्शन क्रमांक ए, भाषिक तत्वावर निर्माण होणारं पहिलं राज्य आहे, त्यामुळे इतर राज्यांनी सुद्धा मागणी केली होती, आम्हाला वेगवेगळे राज्य करून द्या. इसवी सन 1962 भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कृष्ण मेनन यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही के मेनन जे काय होते त्यांच्या जागी महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्र्याची नेमणूक केली होती. तर कोणाची नेमणूक केली होती बघा, ऑप्शन क्रमांक सी, यशवंतराव चव्हाण यांची नेमणूक केली होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीमध्ये योगदान दिलं? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीमध्ये योगदान दिलं? राईट आन्सर आहे बघा, कोणती सेना स्थापन केली होती त्यांनी? ऑप्शन क्रमांक ए, तुफान सेना स्थापन केली होती. कोणती? तुफान सेना. सैनिक स्कूल साताराची स्थापना झाली तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? तर सैनिक स्कूल साताराची स्थापना झाली त्यावेळेस बघा भारताचे संरक्षण मंत्री होते व्ही के कृष्ण मेनन. कोण होते? व्ही के कृष्ण मेनन. महात्मा गांधी यांचे पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड करतात? तर महात्मा गांधी कोणाची करतात? विनोबा भावे यांची निवडणूक करतात. पुढचा प्रश्न आहे, चौरी चौरा येथील हिंसाचाराच्या घटना कधी घडली होती? जी काही चौरी चौरा होती येथील हिंसाचाराची घटना खालीलपैकी कधी घडली होती? 1922 घडली होती. लक्षात ठेवा, 1922 चौरी चौरा या ठिकाणामध्ये हिंसाचाराची घटना घडली होती. लक्षात. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानी रेडिओवरून संदेश देताना कोणती घोषणा केली होती? तर कोणती घोषणा केली होती? ऑप्शन क्रमांक सी, चलो दिल्ली. कोणती घोषणा केली होती? चलो दिल्ली. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? कोणता? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? ऑप्शन क्रमांक बी, लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला होता. कोणी? लॉर्ड डलहौसीने. पुढचा आहे बघा, 1 ऑक्टोबर 1949 रोजी कोणाच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये साम्राज्यवादी प्रजासत्ताक स्थापन झालं होतं? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक सी, माओ से तुंग. लक्षात ठेवा, माओ से तुंग यांच्या अध्यक्षतेखाली किंवा नेतृत्वाखाली साम्यवादी प्रजासत्ताक स्थापन झालं होतं. लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर बघा पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती? पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती. खूप महत्त्वाचे प्रश्न आहे ते. पुढचा प्रश्न आहे बघा, गोखले यांना भारताचा हिरा म्हणून महाराष्ट्राचा रत्न आणि कामगाराचा युवराज असं खालीलपैकी कोणी संबोधलं? तर बाळ गंगाधर टिळक यांनी संबोधलं. लक्षात ठेवा, बाळ गंगाधर टिळक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त कोणत्या दलित नेत्याला भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान भेटलं होतं? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, बाबू जगजीवन राम. लक्षात ठेवा, बाबू जगजीवन राम यांना स्थान भेटलं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, दिल्ली या ठिकाणी लॉर्ड हर्डिंगजवळ बॉम्ब फेकण्यास कोणत्या क्रांतिकारकाचा हात होता? दिल्ली या ठिकाणी लॉर्ड हर्डिंगजवळ बॉम्ब फेकण्यासाठी कोणत्या क्रांतिकारकाचा हात होता? राईट आन्सर आहे बघा, रास बिहारी बोस. लक्षात ठेवा, रास बिहारी बोस. पुढचा प्रश्न आहे, माउंट बॅटन योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर माउंट बॅटन योजना भारत आणि पाकिस्तान फाळणीशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, भारत पाकिस्तान फाळणी. आलं लक्षात. पुढची योजना कोणती बघा, 1905 इंग्रजांनी बंगालची फाळणी केली. या फाळणीसाठी खालीलपैकी कोण जबाबदार होतं? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, लॉर्ड कर्झन हा जबाबदार होता. कोण? लॉर्ड कर्झन. करो किंवा मरो किंवा करो या मरो हा जो काय नारा आहे हा खालीलपैकी महात्मा गांधी यांनी कोणत्या चळवळीमध्ये दिला होता? कोणता? करो किंवा मरो. तर चले जाओ चळवळीमध्ये दिला होता. कोणत्या? चले जाओ. जालियनवाला बाग हत्याकांड ही कोणत्या शहरामध्ये घडली होती? कोणती? जालियनवाला बाग हत्याकांड. तर हे बघा अमृतसर या शहरामध्ये घडली होती. कोणत्या? अमृतसर. सन 1857चा उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी होय असं खालीलपैकी कोणी म्हटलं होतं? काय प्रश्न आहे? सन 1857चा उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी होय. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्राण फाटक असं यांनी म्हटलं होतं. बीड जिल्हा पोलीसला हा प्रश्न आला होता. पुढचा प्रश्न आहे, भारतीय असंतोषाचे जनक खालीलपैकी कोणाला म्हटलं जातं?
तर लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषकाचं जनक असं म्हटलं जातं. आलं लक्षात. महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते? राईट आन्सर आहे बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधी होते. लक्षात ठेवा, बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष. पुढचं आहे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी टिंब स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1936 मध्ये काय केली होती? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. स्थापना खालीलपैकी कोणी केली? कशाची? महाबलीपुरमची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर कोणी केली बघा, पल्लवनी महाबलीपुरमची स्थापना केलेली. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे बघा, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? तर गोपालकृष्ण गोखले महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते. कोण? गोपालकृष्ण गोखले. पर्यावरण संरक्षण अधिनियम हा जो काही कायदा आहे हा कधी अस्तित्वामध्ये आला? कोणता? पर्यावरण संरक्षण अधिनियम हा कधी अस्तित्वामध्ये आला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 1986ला किंवा 1986 मध्ये हा कायदा अस्तित्वामध्ये आला होता. सुवर्ण मंदिर, त्यालाच आपण म्हणतो गोल्डन टेम्पल, कोणत्या ठिकाणी स्थित आहे? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोणत्या ठिकाणी? अमृतसर या ठिकाणी स्थित आहे. कुठे? अमृतसर. पुढचा प्रश्न आहे, जंजिरा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोणता? जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर रायगड जिल्ह्यामध्ये जंजिरा किल्ला स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, यापैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली? यापैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए लोणार या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झालेली. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषद सदस्याचा कालावधी किती असतो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क 6 वर्ष. किती? 6 वर्ष. पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर विकेंद्रीकरण या तत्वावर आधारित आहे. कोणत्या? विकेंद्रीकरण. लोकसभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे किती जागा आहेत? तर लोकसभेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या किती? 48. त्याला आपण म्हणतो 48 जागा आहेत. 14 बँकेचं राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी झालं? तर 1969ला किंवा 1969ला 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. देशात वित्तीय धोरण कोण तयार करतं? देशामध्ये वित्तीय धोरण खालीलपैकी कोण तयार करतं? तर वित्त मंत्रालय बघा वित्तीय धोरण तयार करत असतं. पायरोस्ट्रियलालजी या वृक्षाचा शोध खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लागला? तर या वृक्षाचा शोध कुठे लागला बघा? अंदमान आणि निकोबारमध्ये शोध लागलेला. अंदमान आणि निकोबारमध्ये शोध लागला. यापैकी कोणता चरबी विद्रव्य जीवनसत्व नाही? तर कोणतं? चरबी विद्रव्य जीवनसत्व नाही तर बघा जीवनसत्व सी. लक्षात ठेवा जीवनसत्व सी. पुढचा प्रश्न आहे बघा, सायटोकाईन स्टॉर्म कशाशी संबंधित आहे? काय? सायटोकाईन स्टॉर्म कशाशी संबंधित आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हा बघा कोरोना रोगाशी संबंधित आहे. कोरोना व्हायरसशी संबंधित आहे. पुढला प्रश्न आहे, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोणतं? सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर सांगली जिल्ह्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी याची उंची किती आहे? तर स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती? 182 मीटर. किती? 182 मीटर. कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणतं आहे? कृष्णा नदीचं उगमस्थान कोणतं आहे? तर महाबळेश्वर हे कृष्णा नदीचं उगमचे सरन्यायाधीश आहेत. भारताचं जे काही संविधानाचा अनुच्छेद 370 आहे खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कलम 370 आहे बघा जम्मू आणि काश्मीरशी संबंधित आहे. लक्षात ठेवा जम्मू आणि काश्मीर. कोणता शब्द द्विगु समास दर्शवतो? कोणता शब्द द्विगु समास दर्शवतो? तर पंचपाळे हा जो काही समास आहे हा काय करतो? द्विगु समास दर्शवतो. पुढचा प्रश्न आहे बघा, नद्याष्टट या शब्दाचा संधिविग्रह कसा होईल? नद्याष्टट या शब्दाचा संधिविग्रह कसा होईल? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक क नद्या अधिक तट. पुढचा प्रश्न आहे, ढगांनी झाकलेले. कशांनी? ढगांनी झाकलेले याला आपण काय म्हणतो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ड आभ्राच्छादित. ढगांनी झाकलेले म्हणजे काय? आभ्राच्छादित. रिपू या शब्दाचा अर्थ विचारले. रिपू या शब्दाचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. तर रिपू या शब्दाचा अर्थ काय होतो? शत्रू होतो. लक्षात ठेवा शत्रू. पुढचा प्रश्न बघूयात आपण, कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे.
कर्कश शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? मधुर हा कर्कश शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल. पुढचा प्रश्न काय बघा, नदीचे पाणी निळेशार आहे, वाक्यातील विशेषण कोणतं आहे ते ओळखायचं आपल्याला. वाक्यातील विशेषण कोणतं आहे? तर निळेशार काय वाक्यातील विशेषण आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे काय? राईट आन्सर त्याला आपण काय म्हणतो? क्रियापद असं म्हणतो. लक्षात ठेवा, क्रियापद. एकाच माळेचे मणी या म्हणीचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. तर एका माळेचे मणी म्हणजे काय? सगळे एकसारखेच. पुढला प्रश्न आहे,